आजच्या क्लासमध्ये बघणार आहोत व्हॉट इज गिट आणि सोर्स कोड मॅनेजमेंट काय आहे आणि व्हॉट इज गिट डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल काय आहे याबद्दल आपण पाहणार आहोत. तर बघा यामध्ये इंट्रोडक्शन ऑफ गिट. तर बघा गिटचे लोगो मी यामध्ये बनवून देत आहे. तुम्ही गुगलमध्ये सर्च करू शकता तर गिटचे लोगो आपल्याला या पद्धतीने शो होऊन जाणार ऑरेंज कलरमध्ये. तर गिटची आपल्याला गरज का बरं पडली. कोणत्या पण टूलला डेव्हऑपच्या आतमध्ये शिकत आहोत तर पहिले आपल्याला हे क्लिअर असायला पाहिजे की आपल्याला हे काम का बरं करायचे आणि याची गरज काय आहे. कारण डेव्हऑप्समध्ये खूप सारे टूल्स आहेत तर आपल्याला माहिती पाहिजे की त्या टूल्सचा आपण अभ्यास करत आहोत किंवा शिकत आहोत तर आपल्याला का बरं त्या टूलची गरज आहे त्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. कारण कोणतेही काम गरजेनुसार होते. जेव्हा गरज आहे तेव्हाच त्या गोष्टीला करतो, त्या टूलला आपण यूज करतो. सर्वात पहिले एक आय टी इंडस्ट्रीच्या आतमध्ये किंवा ज्यामध्ये सॉफ्टवेअर डेव्हलप केलं जाते त्यामध्ये एक टर्म यूज केलं जाते सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट किंवा सोर्स कोड मॅनेजमेंट. ही एकच गोष्ट आहे यामध्ये. कोणत्याही आपल्याला ॲप्लिकेशन बनवायचे तर त्यामध्ये सर्वात पहिले आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करणार आणि त्यामध्ये एक टर्म यूज केले जाते सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट किंवा सोर्स कोड मॅनेजमेंट. ही एकच गोष्ट आहे. यामध्ये कन्फ्यूज होण्याची गोष्ट नाही आहे की सोर्स कोड मॅनेजमेंट काय आहे. यामध्ये दोन्ही टर्म लिहून द्या सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट किंवा सोर्स कोड मॅनेजमेंट. यामध्ये दोन्ही एकच आहे. यामध्ये तर बघा सोर्स कोड मॅनेजमेंट यामध्ये कोड आणि सोर्स कोडची गोष्ट होत आहे. म्हणजे आपण जो सॉफ्टवेअर बनवणार आहे त्यासाठी आपल्याला जो कोड आपलं डेव्हलपर लिहित आहे त्याला मॅनेज करायचे आहे. जे काही कोड लिहित आहे त्याला मॅनेज करायचे आहे. तर बघा कोड आणि सोर्स कोड म्हणजे एकच गोष्ट आहे. आणि बघा यामध्ये आपण सॉफ्टवेअर बनवणार आहोत तर आपल्याला जो कोड आपले डेव्हलपर लिहित आहे त्याला आपल्याला मॅनेज करायचे आहे. आपल्याला ही माहिती असेल की जेव्हा पण एक ॲप्लिकेशन बनतो तर आपल्याला त्याचा कोड लिहावा लागतो ॲप्लिकेशन बनवण्यासाठी. तर बघा कारण जेव्हा एक ॲप्लिकेशन बनतो जसं की फ्लिपकार्टचं ॲप्लिकेशन जेव्हा कोणी बनवलं असेल तर असं नाही की एकाच व्यक्तीने पूर्ण फ्लिपकार्टचे ॲप्लिकेशन डिझाईन केलं असणार किंवा त्याचा कोड लिहिलं असणार. आपण जेव्हा फ्लिपकार्ट गुगलमध्ये सर्च करतो त्याच्या पूर्ण आपल्या लोगो सगळं पूर्ण गोष्टी शो होतात. तर त्याच्या पूर्ण लोगो शो होत आहे. कमीत कमी यामध्ये 50 व्यक्ती त्यामध्ये काम करत असणार वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी. तर एकाच व्यक्तीने तर बनवलं नसणार हा. यामध्ये पूर्ण लेआउट यामध्ये कमीत कमी 50 व्यक्ती त्यामध्ये काम करत आहे फ्लिपकार्ट बनवण्यासाठी. आता या 50 व्यक्तीपैकी एक व्यक्ती असं असणार जो लॉग इन पेज डिझाईन केलं असणार. पूर्ण टीम असणार वेगवेगळी. सॉफ्टवेअरची फील्ड असेल त्यामध्ये आपल्याला टीम पूर्ण ओळखीत असणार.
आता या 50 व्यक्तीमध्ये एक असा व्यक्ती असणार जो एक व्यक्ती लॉग इन पेजेचं डिझाईन करणार, त्याला त्याचे कोड शो होत असणार, फ्लिपकार्टमध्ये लॉग इन कशा पद्धतीने होणार, लॉग इन पेज कशा पद्धतीने शो होणार यावर काम करत असणार काही व्यक्ती, पहिला व्यक्ती. नेक्स्ट व्यक्ती हा डिझाईन करणार की फ्लिपकार्टचे जो ॲप्लिकेशन आहे तो दिसणार की तो कशा प्रकारे स्क्रोल होणार, कुठे आयकॉन असणार, ह्या गोष्टी तो शो होणार, त्यामध्ये काम करत असणार दुसरा व्यक्ती. नेक्स्ट व्यक्ती काम करत आहे फ्लिपकार्टच्या पेमेंटवर की पेमेंटचे ऑप्शन काय काय असणार, ऑनलाईन आहे, ऑफलाईन आहे, की कशा पण कॅश ऑन डिलिव्हरी आहे, या पद्धतीने तो काम करत असणार पेमेंटच्या ऑप्शनवर, की कॅश ऑन डिलिव्हरी आहे की पेमेंटचे ऑप्शन आहे जसे फोनपे, गुगल पे या पद्धतीने ऑप्शन यूज करायचे आहे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड या पद्धतीने पेमेंटच्या ऑप्शनवर काम करत असणार. नेक्स्ट व्यक्ती आणखी काम करत आहे की तो काम करत आहे कार्डवर, की फ्लिपकार्टचे जो कार्ड आहे त्यामध्ये आयटम ॲड करतात तो कसे शो व्हायला पाहिजे, काय ऑप्शन असायला पाहिजे. आणि आणखी एक टीम आहे जे काम करत आहे की प्रोडक्ट कसे शो व्हायला पाहिजे, असं स्क्रोल होला, काय क्लिक केल्याने. म्हणजे सर्व लहान लहान काम आपण वेगवेगळ्या व्यक्तीवर सोपवून दिले आहे. तर या पद्धतीने यामध्ये वेगवेगळ्या टीम काम करतात, कारण की एकच व्यक्ती पूर्ण ॲप्लिकेशन नाही बनवू शकत. त्यामध्ये आपण जेव्हा मोबाईल सर्च करतो त्यामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट आपल्याला शो होतात. त्या मोबाईलच्या सिरीजमध्ये पूर्ण आपले मोबाईल वेगवेगळ्या कंपनीचे आणि प्राईस वाईज फिल्टर पण लावू शकतो, त्यामध्ये शो होतात. तर म्हणजे सर्व लहान लहान काम आपण वेगवेगळ्या व्यक्तीवर सोपवून दिलं. म्हणजे तुम्ही हा कोड लिहा आणि तुम्ही या पद्धतीने कोड लिहा. परंतु आजच्या 15-20 वर्षा पहिले काय होत होते की जेव्हा सॉफ्टवेअर डिझाईन करत होते तेव्हा आपल्याजवळ असे काही टूल्स अवेलेबल नव्हते. तर तेव्हा खूप जास्त तेव्हा एका व्यक्तीने कोड लिहिला तर तो कोड दुसऱ्या व्यक्तीला मॅन्युअली द्यावं लागत होतं ओल्ड मेथडमध्ये. त्यामध्ये सर्व गोष्टी मॅन्युअली द्यावं लागत होतं जाऊन, जसं आपण पेन ड्राईव्हने वगैरे देतो मॅन्युअली. आणि गुगल ड्राईव्ह हा ऑनलाईन पद्धतीने काम करतो, आपण कुठेही असून शेअर करू शकतो. तर त्याला आपण कोड देत होतो की यांनी इथपर्यंत लिहिलं आहे, आता तुम्ही आपला कोड पाहून मॅच करा आणि दोन्ही कोडला मर्ज करून बनवा आणि दोघांनाही कंबाईन करून समोर पाठवा त्या कोडला. तर या पद्धतीने कोड तयार होत होता. तर छोटे छोटे कोड मर्ज करून पाहावं लागत होतं कम्पॅटेबल आहे किंवा नाही आहे, म्हणजे त्या मशीनला कम्पॅटेबल आहे की नाही आहे, कारण रन झाले पाहिजे. बघा जसं आपल्या मशीनवर काही पी सीमध्ये काही सॉफ्टवेअर कम्पॅटेबल नसतात, तर आपल्याला त्याला कम्पॅटेबल असे सॉफ्टवेअर आपल्याला इन्स्टॉल करावे लागते. त्या पद्धतीने त्यामध्ये चेक करतात की कम्पॅटेबल आहे किंवा नाही. त्यांनी काय कोड लिहिलं आणि मी काय कोड लिहिलं आहे हे दोन्ही सोबत मिळून काम करू शकणार की नाही, या प्रकारच्या खूप साऱ्या गोष्टी पहिले होत होत्या. त्याच वेळेस याच प्रॉब्लेमला सॉल्व करण्यासाठी मार्केटमध्ये एक टर्म आली, सोर्स कोड मॅनेजमेंट. यामध्ये काय होत होते की सपोज आपल्याजवळ एक मॅनेजर आपल्याजवळ आहे, बघा आता सोर्स कोड मॅनेजमेंटच्या टर्मला समजा सपोज यामध्ये काय करत होतो की सपोज आपल्याजवळ एक मॅनेजर आपल्याजवळ आहे. मॅनेजमेंट मीन्स मॅनेजर किंवा मॅनेजरचं काम काय आहे की जे माझे एम्प्लॉई आहेत
त्या एम्प्लॉईनी जे कोड बनवले आहे त्या कोडला हा मॅनेजर घेतो आणि त्या कोडला जमा करतो किंवा कंपाईल करतो स्वतःच्या आणि पाहतो की कोणता व्यक्ती कोणत्या कोडवर काम करत आहे. तर या पद्धतीने कोड चेक करतो की आणि कोणी किती कोड बनवला आणि काय डिझाईन केला ह्या सर्व गोष्टीची तो मॅनेजर देखरेख करतो. तर या पद्धतीने वेगवेगळे व्यक्ती त्या कोडवर काम करत होते आणि लिहित होते आणि जो पण कोड बनवला आहे कोणत्या डिझाईनने काय केलं आहे कोणता कोड लिहिला आहे त्या कोणत्या कोडने काय डिझाईन बनवला आहे ह्या सर्व गोष्टी मॅनेजर चेक करत होता. आता याला माहीत पण पाहिजे की या व्यक्तीने किती काम केलं आणि किती कोड लिहिला आहे. यामध्ये वेगवेगळे एम्प्लॉई आहेत तर यांना सर्वांना माहिती पाहिजे की कोणत्या व्यक्तीने काय काम केलं आणि दुसऱ्या व्यक्तीने किती कोड बनवलेला आहे. तर यामध्ये बघा मॅनेजर आहे आणि एम्प्लॉई आहे या डायग्राममध्ये समजत असेल. तर दुसऱ्या व्यक्तीने कोड बनवला आहे आणि सिमिलरली मॅनेजर सर्वांचं लक्षात ठेवणार आणि सर्व एम्प्लॉई मॅनेजरला कोड पाठवणार. तर हे सर्व एम्प्लॉई आपलं काम करून मॅनेजरला पाठवत राहणार याप्रमाणे. तर आता मॅनेजरसाठी या प्रकारचे काम खूप डिफिकल्ट आहे. सर्वांच्या कोडला सांभाळून ठेवणं आणि हे लक्षात ठेवणं की तिसऱ्या व्यक्तीने काय काम केलं आहे तर या मॅनेजरसाठी खूप डिफिकल्ट काम आहे या प्रकारचं. तर याच गोष्टीसाठी काही सॉफ्टवेअर डिझाईन केलं आहे काही टूल डिझाईन केलेलं आहे ज्याला आपण म्हणतो सोर्स कोड मॅनेजमेंट. याच प्रॉब्लेमला हे एक प्रकारचं काम डिफिकल्ट आहे आणि या प्रॉब्लेम खूप क्रिटिकल असल्यामुळे या प्रॉब्लेमला कारण की एवढे सारे एम्प्लॉईचे कोड लक्षात ठेवणं खूप कठीण आहे. यासाठी याच प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी एक टर्म आली सॉफ्टवेअर डिझाईन केलं टूल डिझाईन केलं सोर्स कोड मॅनेजमेंट. तर आता सोर्स कोड मॅनेजमेंट कशा पद्धतीने काम करते याबद्दल पाहूया. तर बघा सोर्स कोड मॅनेजमेंट बेसिकली काय काम करतो की आपले जेवढे पण कोड आहेत ज्यामध्ये वेगवेगळे कोड आहेत आपल्याकडे जे डेव्हलपर डिझाईन करतो या कोडला कोण डिझाईन करतो डेव्हलपर त्याच्या व्हर्जनला तो सांभाळून ठेवतो. यामध्ये कोडचे वेगवेगळे व्हर्जन आहे तर त्या कोडला तो सांभाळून ठेवतो डेव्हलपर. आता व्हर्जन काय आहे यामध्ये आता हा एक टर्म लक्षात आली असेल की व्हर्जन कशाला म्हणतात. तर आज एक फाईल लिहिली ABC आणि दुसऱ्या दिवशी फाईल लिहिली यामध्ये या पद्धतीने दुसरी वेगळी फाईल लिहिली तर हे झाले व्हर्जन म्हणजे वेगवेगळ्या फाईल लिहिणे म्हणजे व्हर्जन. एका याच्यात ABC लिहिलं दुसऱ्या याच्यात DE झालं तर हे फाईल 1 आणि फाईल 2 यामध्ये वेगवेगळे व्हर्जन क्रिएट झालेले आहे. तर मी याप्रमाणे नवीन व्हर्जन बनवत होतो. तर या पद्धतीने नवीन व्हर्जन क्रिएट होतं यांना व्हर्जन म्हणतात. आणि याच कोडला मॅनेज करत होतो तर याच गोष्टीला म्हणत होते सोर्स कोड मॅनेजमेंट. नवीन व्हर्जनला मॅनेज करणे म्हणजे सोर्स कोड मॅनेजमेंट.
आता सोर्स कोड मॅनेजमेंटचं मीनिंग काय आहे याबद्दल पाहूया. तर आपण आपल्या सोर्स कोड म्हणजे आपण ज्याच्यानी ॲप्लिकेशन बनवणार होतो, म्हणजे ज्या कोडमार्फत आपण ॲप्लिकेशन बनवणार होतो त्या कोडला सांभाळून ठेवणं, त्याच्या प्रत्येक व्हर्जनला सांभाळून ठेवत आहे, हा काम होता सोर्स कोड मॅनेजमेंटचा. जे काही आपण कोड लिहितो ॲप्लिकेशन बनवण्यासाठी त्या कोडला सांभाळून ठेवणं म्हणजे सोर्स कोड मॅनेजमेंटचं काम आहे. आता याच्या आतमध्ये झाले काय तर याबद्दल आता सांगत आहे. आता सोर्स कोड याच्या आतमध्ये पण दोन प्रकारची मॅनेजमेंट सिस्टम असतात सोर्स कोडच्या आतमध्ये. तर सोर्स कोड मॅनेजमेंटच्या आतमध्ये दोन प्रकारचे मॅनेजमेंट सिस्टम असतात. एक आहे सेंट्रलाइज व्हर्जन कंट्रोल सिस्टम आणि दुसरा आहे डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम. बघा सोर्स कोड मॅनेजमेंटमध्ये दोन टर्म येतात, सेंट्रलाइज व्हर्जन कंट्रोल सिस्टम आणि डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम. तर हे दोन प्रकारचे सिस्टम आपल्याजवळ असतात. तर आता बघा सोर्स कोड मॅनेजमेंट असं काही नाही आहे, ही एक मेथड आहे कामाला करण्याची. बघा यामध्ये लिहून दिलं आहे. तर सोर्स कोड मॅनेजमेंट असं काहीही नाही आहे, की ही एक मेथड आहे कामाला करण्याची. आता सोर्स कोड मॅनेजमेंटसाठी आपल्याजवळ दोन टूल आपण आहे असं म्हणू शकतो, किंवा दोन प्रकारचे सॉफ्टवेअर येतात सोर्स कोड मॅनेजमेंटसाठी, ह्या गोष्टी पण आपण म्हणू शकतो. एक आहे सेंट्रलाइज आणि दुसरा आहे डिस्ट्रीब्युटेड. दुसरा आहे डिस्ट्रीब्युटेड. पहिले जो येत होता तो होता सेंट्रलाइज. तर आता सेंट्रलाइज कशा पद्धतीने काम करत होतं याबद्दल पाहूया. तर बघा सेंट्रलाइज कशा पद्धतीने काम करते त्याबद्दल पाहूया. बघा तर यामध्ये बघा डिफरंट सॉफ्टवेअरला डिफरंट व्हर्जनला मॅनेज करण्यासाठी जे मार्केटमध्ये टूल आणलं गेलं होतं तो होता सेंट्रलाइज व्हर्जन कंट्रोल सिस्टम. डिफरंट सॉफ्टवेअर किंवा डिफरंट व्हर्जनला मॅनेज करण्यासाठी जे मार्केटमध्ये टूल आणलं गेलं होतं तो होता सेंट्रलाइज व्हर्जन कंट्रोल सिस्टम किंवा सेंट्रलाइज व्हर्जनिंग मॅनेजमेंट सिस्टम. याला शॉर्ट फॉर्ममध्ये CVCS पण म्हणतात. नावावरूनच समजायचं सेंट्रलाइज व्हर्जन कंट्रोल सिस्टम म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे CVCS किंवा सेंट्रल व्हर्जनिंग मॅनेजमेंट सिस्टम.
CBCS, याला शॉर्ट फॉर्ममध्ये CBCS म्हणतात. CBCS ही एक खूप पॉप्युलर टर्म आहे सेंट्रलाइज वर्जन कंट्रोल सिस्टम मध्ये. तर बघा आता यामध्ये ड्रॉबॅक्स बघूया काही. इट इज नॉट लोकली अवेलेबल मीनिंग यू ऑलवेज नीड टू बी कनेक्टेड अ नेटवर्क टू परफॉर्म एनी ॲक्शन. पहिला पॉईंट झाला. दुसरा आहे सिन्स एव्हरीथिंग इज सेंट्रलाइज इफ सेंट्रल सर्व्हर गेट्स फेल्ड यू विथ लॉस इंटायर डेटा. एक्झाम्पल SVN टूल. तर बघा यामध्ये मी सर्व गोष्टी सांगते. पहिले डायग्राम काढून दाखवते. म्हणजे पहिले लोकली अवेलेबल मीनिंग यू ऑलवेज नीड टू बी कनेक्ट टू अ नेटवर्क. आपल्याला नेटवर्कला कनेक्ट करावं लागत होतं टू परफॉर्म एनी ॲक्शन. सिन्स एव्हरीथिंग इज सेंट्रलाइज इफ सेंट्रल सर्व्हर गेट्स फेल्ड यू लॉस डेटा इंटायर डेटा. कारण की सेंट्रल सर्व्हर फेल झाला तर आपला डेटा पूर्ण लॉस होत होता. एक्झाम्पल आहे SVN टूल. तर बघा यामध्ये पहिले जनरली हे यूज होत होते SVN टूल. गिट येण्याच्या पहिले जनरली आपण CBCS चे यूज करत होतो. यामध्ये काय होत होतं की बघा यामध्ये बघा डायग्राम काढून देते. या डायग्रामवरून समजूया. यामध्ये 3 PC राहणार. सेंट्रलाइज वर्जन कंट्रोल सिस्टम शिकत आहोत. बघा PC2 आणि PC3 यामध्ये वर्किंग कॉपी राहणार. तिन्ही यामध्ये जो काम करणार तो आणि त्या जो कोड राहणार वर्किंग कॉपी म्हणजे कोड. त्यानंतर त्या कोडला करणार सबमिट रिपॉझिटरीमध्ये. या डायग्रामकडे लक्ष द्या. फक्त एकच रिपॉझिटरी राहणार आणि आपला कोड लिहिणार ती म्हणजे वर्किंग कॉपी. याला रिपॉझिटरीला रिमोट सर्व्हर पण म्हणतो किंवा सेंट्रल सर्व्हर. रिपॉझिटरी म्हणजे स्टोरेज समजा. मग या डायग्राममध्ये सर्व गोष्टी लिहून देत आहे. स्टोरेज किंवा फोल्डर पण म्हणतो याला रिपॉझिटरीला. यामध्ये आपण ॲप्लिकेशनचे कोड लिहित आहोत. तर यामध्ये सपोज करा PC1 हा एम्प्लॉई डेव्हलपर आहे. हा आपला कोड लिहित आहे. PC2 पण आपले कोड लिहित आहे. PC3 पण आपले कोड यामध्ये लिहित आहे. आता सर्वच आपले कोड लिहित आहे. एकाच ॲप्लिकेशनवर काम करत आहे. सपोज PC1 यांनी कोड लिहिला आणि यांनी त्या कोड लिहिल्यावर आपल्या रिपॉझिटरीमध्ये अपलोड करत आहे. आता यामध्ये रिपॉझिटरी काय? रिपॉझिटरी एक प्रकारची स्टोरेज आहे किंवा एक फोल्डर आहे माझ्या कुठेतरी असलेल्या रिमोट सर्व्हरमध्ये, ज्यामध्ये मी हा जो कोड आहे त्याला अपलोड करून ठेवू शकत आहे. माझ्या जेवढ्या यामध्ये रिमोट सर्व्हर कुठे पण आहे, क्लाउडमध्ये पण असू शकतं. यामध्ये मी आपला कोड जो आहे तो मी अपलोड करून देणार. मी जे पण लिहिलं तो त्यामध्ये अपलोड करून देणार आणि मी सांगून दिलं की या एम्प्लॉईने या कोडला लिहिलेलं आहे. यामध्ये प्रत्येक एम्प्लॉई आपला जो कोड आहे तो कमिट करत आहे. कमिट म्हणजे कोडला सेव्ह करणं. आपल्या PCमधून त्याला रिमोट सर्व्हरमध्ये सेव्ह करून दिला, जसे ॲमेझॉनमध्ये AWS क्लाउडमध्ये ठेवून दिला. यामध्ये लिहून पण दिला आहे. कमिट म्हणजे कोड सेव्ह. आता PC2 एम्प्लॉईनी पण यामध्ये कमिट करून दिलेला आहे कोड. आता PC3 एम्प्लॉईनी पण कोड लिहून कमिट करून दिले. यामध्ये फायदा काय होत होता की यामध्ये फायदा हा झाला की PC1 एम्प्लॉई हा पाहायचा असेल की मी जो कोड लिहिला आहे तो पहिले मी ते पाहून घेतो आणि PC2 एम्प्लॉईनी काय काम करत आहे. कारण PC2 एम्प्लॉईनी पण काम केलं आहे, PC1 एम्प्लॉईनी पण काम त्याच्या अकाउंट कोड डिझाईन केलेला अकॉर्डिंग. माहिती झाला की PC1ला असं कोड लिहून देणार की मर्ज झाल्यावर कोड
कामच नाही करत आहे, तर असं पण होऊ शकतो. कारण यासाठी एकमेकाची कम्पॅटिबिलिटी पण चेक करावी लागते. किंवा PC1 असं कोड लिहून देणं की PC2 कोडवर काम करत आहे, म्हणजे सेमच कोडवर काम करत आहे, त्यासाठी आपण त्या गोष्टीला यामध्ये चेक करू शकता. तर या पद्धतीने यामध्ये कोड चेक करत आहे. कारण की आपण कोडला मर्ज करतो तेव्हा कम्पॅटिबिलिटी इश्यू पण येऊ शकतो. असं पण चेक करू शकता की रेपॉझिटरीमध्ये जाऊन, कारण सर्वांचे कोड रेपॉझिटरीमध्ये स्टोअर आहे, तर यामध्ये येऊन कोड चेक करू शकतात की सर्वजण एकमेकांचे कोड यामध्ये चेक करू शकतात की कोणत्या व्यक्तीने काय काम केलेलं आहे. तर या पद्धतीने हा पूर्णपणे सिनेरिओ आहे. तर यामध्ये आपण कोड चेक करू शकतो की कोणत्या व्यक्तीने काय काम केलं आहे. यामुळे काय झालं की यामुळे काम इझी होऊन जातो. त्याला पण आयडिया मिळून जाते की हा व्यक्ती एवढं काम केलं आहे आणि या गोष्टीवर काम केलं आहे, तर मी या गोष्टीला असं डिझाईन करतो. तर त्यांना एकमेकाचे कोड यामध्ये माहिती होऊन जाते. तर बघा यामध्ये यावेळेस वेगळ्या प्रकारची डायग्राम काढलेली आहे उलट्या पद्धतीने. तर बघा, तर बघा यामध्ये आपण या पद्धतीने चेक करू शकता की रेपॉझिटरीमध्ये जाऊन सर्वांचे कोड रेपॉझिटरीमध्ये स्टोअर आहे, तर त्यामध्ये येऊन कोड आपण चेक करू शकता. कारण का सेंट्रल रेपॉझिटरीमध्ये स्टोअर आहे, तर सर्वजण एकमेकाचे कोड चेक करू शकतात की या व्यक्तीने काय काम केलं आहे. तर यामुळे काम इझी होऊन जातो. पण त्याला पण आयडिया मिळून जाते की हा व्यक्ती एवढं काम केलं आहे आणि या गोष्टीवर काम केलं आहे, तर मी या गोष्टीला असं डिझाईन करतो. त्यामुळे एकमेकाचे कोड आपल्याला माहिती होऊन जातात. तर आता या पद्धतीने डायग्राममुळे आपल्याला समजलं असेल सिनेरिओ कशा पद्धतीचे होतात. आता बघा, सपोज PC1 आणि PC2 दोन्ही एकच कोडवर काम करत आहे. आता PC1नी कोड लिहिलं, तर त्यांनी कोड रेपॉझिटरीमध्ये अपलोड करून दिलेला आहे. आता PC2 दुसऱ्या दिवशी आला, त्यांनी त्या कोडला पाहिलं आणि त्याला दिसलं की यांनी यातपर्यंत काम केलं आहे, तर PC2 त्याच्या समोरचं काम यामध्ये सुरू करणार. PC1नी त्या कोडवर काम केलं, तर PC1नी त्या कोडला रेपॉझिटरीमध्ये अपलोड करून दिलेलं आहे. आता दुसऱ्या दिवशी PC2 दुसऱ्या दिवशी आले, त्यांनी कोड पाहिला आणि त्याला दिसलं की त्यांनी PC1नी इथपर्यंत काम केलं आहे, तर PC2 त्याच्या समोरचे काम यामध्ये सुरू करणार. तर कारण कोड एकाच जागी ठेवला रेपॉझिटरीमध्ये, तर दोघंही इझिली काम करू शकतात सेम कोडवर. सपोज PC1 यामध्ये इंडियामध्ये आहे आणि PC2 US मध्ये आहे, तर दोन्ही सेम प्रोजेक्टवर यामध्ये काम करत आहे. तर यामध्ये इंडियामध्ये जेव्हा दिवस असतो तेव्हा US मध्ये रात्र असते. तर PC1 दिवसामध्ये कोड लिहिला आणि अपलोड करून देतात सेंट्रल रेपॉझिटरीमध्ये. आता PC2 ऑफिसमध्ये आलं दुसऱ्या दिवशी आणि आता हा पाहणार की या व्यक्तीने एवढं काम केलं आहे, तर आता त्याचा जो समोरचा कोड लिहिणार आणि रेपॉझिटरीमध्ये तो या पद्धतीने अपलोड करून देणार. तर बघा, दुसऱ्या दिवशी आला आणि समोरचं काम केलं आणि त्यांनी पण त्या कोडला अपलोड करून दिलेलं आहे सेंट्रल आपल्या रेपॉझिटरीमध्ये. तर आता दुसऱ्या दिवशी यामध्ये काय होणार की आता यामध्ये
दुसऱ्या दिवशी PC1 येणार, तर त्याला त्यामध्ये काही नवीन कोड, काही कोडमध्ये चेंज दिसणार त्यामध्ये. तर PC1 हा ए काम केलं तर आणि अपलोड करून दिलं. PC1 याने बी काम केलं आणि अपलोड करून दिलेलं आहे सेंट्रल रिपॉझिटरीमध्ये. आता याच पद्धतीने ती प्रोसेस चालणार. तर आता जेव्हा नेक्स्ट डे PC1 येणार, तर त्याला A+B दोन्ही यामध्ये मिळणार कोड, कारण दोन्ही सेम प्रोजेक्टवरच काम करत आहे. तर आता PC1 नी C पासून काम चालू केलं, तर याप्रमाणे आपलं काम यामध्ये फास्ट होऊन जातं. कारण की सेंट्रल रिपॉझिटरीमध्ये आहे, तर आपल्याला माहिती होती की कोणतं कोड काय लिहिलं आहे आणि त्याच्या समोरच आपल्याला लिहायचं आहे. तर ह्या पद्धतीने काम फास्ट होत आहे. तर याला म्हणत होतो सेंट्रलाइज व्हर्जन कंट्रोल सिस्टम, ज्यामध्ये आपण याप्रमाणे काम करत होतो की एकच सेंट्रल रिपॉझिटरी राहत होती, ज्यामध्ये सर्वजण आपल्या कोडला अपडेट करत होते किंवा आपल्या कोडला स्टोअर किंवा सेव्ह करत होते यामध्ये सेंट्रल रिपॉझिटरीमध्ये. आणि यामधून एकमेकाच्या कोडला पाहू पण शकत होते आणि ॲक्सेस पण करू शकत होते. परंतु याच्या आतमध्ये एक ड्रॉबॅक आहे. याच्यामध्ये एक ड्रॉबॅक आहे. याच्यामध्ये खूप सारे ड्रॉबॅक्स आपल्याला पाहायला मिळाले, परंतु त्यावेळेसनुसार ते खूप चांगले होते. तर बघा, त्यानंतर त्यामध्ये रिअलाइज झाला की काय होणार जेव्हा ही रिपॉझिटरी पूर्णची पूर्ण डाऊन होऊन गेली. कारण की त्यामध्ये फक्त एकच सेंट्रल रिपॉझिटरी होती. आपल्याला त्या डायग्रामवरून मी जे समजवलं त्यावरून समजलं होतं, पण त्यावेळेस हा खूप चांगला होता. परंतु त्यांना वाटलं की एकच रिपॉझिटरी आहे, आणि रिअलाइज झालं की काय होणार जेव्हा रिपॉझिटरी पूर्ण डाऊन होऊन गेली किंवा करप्ट होऊन गेली किंवा सर्व्हर डाऊन झालं, कारण हे सर्व कोड सर्व्हरमध्ये स्टोअर आहे. तर अशा वेळेस माझ्याजवळ काहीही नाही राहणार, कारण की सर्व्हर करप्ट झालं तर आपल्याजवळ काहीही कोड नाही राहणार, सर्व लॉस होऊन जाणार. सर्व रिपॉझिटरीमध्ये स्टोअर आहे, तर अशा वेळेस काहीच नाही होऊ शकणार. तर यामध्ये होऊ शकते की एखादी कॉपी असेल आपल्याजवळ, तर पण सर्व कोड तर आपल्याजवळ नाही आहे, कारण अपडेट करून डेली आपण त्या कोडला अपलोड करतो. तर असं प्रत्येक व्यक्ती यामध्ये करत होते सेंट्रल रिपॉझिटरीमध्ये, कारण आपण कम्प्लिटली डिपेंडेंट होतो या रिपॉझिटरीवर. रिपॉझिटरी खराब झाली तर यामध्ये असलेला डेटा खराब होत होता. तर अशा वेळेस कोणता व्यक्ती त्या कोडला करप्ट झाला तर त्याला ॲक्सेस नाही करू शकत होता. तर यामध्ये पूर्ण डेटा लॉस होत होता. यामध्ये बघा PC1 आणि PC2 आपलं काम झालं तर कोडला अपलोड करत होते सेंट्रल रिपॉझिटरीमध्ये, परंतु डेटा पूर्णपणे करप्ट झाला तर आपण त्याला ॲक्सेस नाही करू शकत होतो. ठीक आहे. तर या पद्धतीने यामध्ये प्रॉब्लेम येत होता. दुसरी गोष्ट, रिमोट सर्व्हर रिपॉझिटरीला ॲक्सेस करण्यासाठी आपल्याकडे इंटरनेट असणं आवश्यक आहे, कारण आपण AWSला पण तेव्हाच यूज करू शकतो जेव्हा इंटरनेट कनेक्टेड आहे. विना इंटरनेटने AWSवर आपण नाही जाऊ शकत, ही गोष्ट आपल्याला माहिती असणार. तर आता यामध्ये इंटरनेट नाही आहे, तर तेव्हा काय होणार? आता सपोज अशा जागी आहे जिथे इंटरनेट नाही आहे, कारण इंटरनेट यामध्ये खूप आवश्यक आहे. तर यामध्ये इंटरनेट नाही तर आपण त्याला ॲक्सेस नाही करू शकणार. दुसरं म्हणजे हा स्लो पण होतं, कारण इंटरनेटच्या द्वारे चालत आहे. तर आता आपण रिपॉझिटरीमध्ये अपडेट केलं तर त्यामध्ये वेळ लागत आहे. तर त्यामधून कोड काढून पाहत आहो, डाउनलोड करत आहोत, तर त्यामध्ये खूप वेळ लागत आहे. आणि पहिलेची जी स्पीड होती इंटरनेटची ती खूप स्लो होती. तर त्या सर्व गोष्टीमुळे यामध्ये टाईम लागत होता.
तर हे सेंट्रलाइज रेपॉझिटरीचे काही ड्रॉबॅक्स आहेत. तर बघा, रेपॉझिटरीमधून आपण कोड घेत होतो. समजा सपोज PC1 आलं आणि यांनी ही फाईलला रेपॉझिटरीमध्ये मधून उचलायची आपल्याला, म्हणजे डाउनलोड करायची आहे. तर याला आपण म्हणतो तो अपडेट करणं, त्याला अपडेट म्हणत होतो. म्हणजे तो कोड आपण पुश केला आणि त्याला डाउनलोड केला आणि काय लिहिलं ते पाहिलं, त्याला आपण त्या कोडला काही प्रॉब्लेम असेल किंवा चेंज केलं तर त्याला आपण अपडेट करत होतो. तर आता यांनी अपडेट केलं त्या कोडला. आता काय होणार की इंटरनेटमुळे खूप सारे यामध्ये इश्यू येत होते. एक तर स्लो होतं डाउनलोड करण्यात किंवा अपलोड करण्यात, पहिलेची स्पीड खूप कमी होती. याचं काम होतं की स्लो होत होतं. अपडेट केलं तर टाईम लागत होतं, कारण याला रिमोट सर्व्हरवर पाठवायचं आहे. तर तिथे कोडला पाठवण्यासाठी वेळ लागत होता. कोड डाउनलोड करण्यासाठी पण यामध्ये वेळ लागत होती. अपडेट करायला पण यामध्ये टाईम लागत होता, कारण की आपण सर्व कोड रिमोट सर्व्हरवर पाठवत होतो, म्हणजे रेपॉझिटरीमध्ये पाठवत होतो. डाउनलोड करण्यासाठी पण यामध्ये वेळ लागत होता. तर यामध्ये खूप सारे मेजर ड्रॉबॅक्स आपल्याला पाहायला मिळत होते. यामध्ये सर्व कारणामुळे जो कोड रेपॉझिटरीमध्ये आहे तो सर्व रिमोट सर्व्हरमध्ये अवेलेबल राहत होता, म्हणजे लोकली अवेलेबल. म्हणजे बघा, यामध्ये जो कोड रिपॉझिटरीमध्ये आहे तो सर्व कोड रिमोट सर्व्हरमध्ये अवेलेबल राहत होता. आपल्या हार्ड डिस्कमध्ये काही स्टोअर नाही राहत तो कोड वगैरे. लोकली अवेलेबल म्हणजे आपल्या हार्ड डिस्कमध्ये वगैरे, कारण की सेंट्रल रेपॉझिटरीमध्ये असं काही लोकली अवेलेबल म्हणजे जो कोड रेपॉझिटरीमध्ये आहे तो सर्व रिमोट सर्व्हरमध्ये अवेलेबल राहत होतो. आपल्या हार्ड डिस्कमध्ये काही स्टोअर राहत नव्हतं तो कोड वगैरे, तिथेच अवेलेबल राहत होतो लोकल रेपॉझिटरीमध्ये. लोकली म्हणजे आपल्या हार्ड डिस्कमध्ये एक कॉपी राहिली तर ते आपण कधी पण आपण यूज करू शकत होतो, त्याला आपण लोकल म्हणतो. तर लोकल रेपॉझिटरीमध्ये लोकल आपल्या हार्ड डिस्कमध्ये कोड अवेलेबल असतं. तर तेव्हा माझं सर्व खराब झालं असतं तरी आपल्या हार्ड डिस्कमध्ये एक कॉपी राहिली असती. तर एक कॉपी बॅकअप म्हणून आपण हार्ड डिस्कमध्ये स्टोअर राहते लोकली म्हणजे. तर यामुळे रेपॉझिटरी करप्ट झाली तरी आपलं एक कोड बॅकअप राहत होतं, याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही होत होता. परंतु CVCSमध्ये अशा प्रकारचा कॉन्सेप्ट नव्हता. यामध्ये फक्त एकच सेंट्रल रेपॉझिटरी होती आणि लोकली आपण काही स्टोअर नाही ठेवू शकत होतो. तर यामुळे खूप सारे प्रॉब्लेम येत होते. तर यामध्ये काही अपडेट करण्यासाठी, काही कमिट करण्यासाठी आपल्याला इंटरनेटशी कनेक्ट असणं खूप आवश्यक आहे. तर हा यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होता. आपलं जो सेंट्रल सर्व्हर फेल झालं तर आपलं इंटर डेटा यामध्ये लॉस होऊन जाणार. त्यामध्ये यासाठी जो टूल येत होतं तो होता SVN. तर SVN टूल खूप पॉप्युलर होतं, तर याला आपण यूज करत होतो. सब व्हर्जन याचे येत होते SVNचे. आणि या सेंट्रलाइज सर्व्हर जो फेल झालं तर आपलं इंटर डेटा यामध्ये लॉस होऊन जातो. यामध्ये जो टूल येतो त्या टूलचे नाव आहे SVN. टूल खूप पॉप्युलर होतं पहिले, ज्याच्यात तुम्ही सर्च करत तर शो होऊन जातं. तर याला आपण यूज करत होतो. सब व्हर्जन याची येत होते. हा आपला CVS आहे, यामध्ये काही ड्रॉबॅक्स येत होते. तरी आता त्यानंतर याच प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी मार्केटमध्ये जो आला आहे तो आहे डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम. यासाठी सर्वात जो पॉप्युलर आहे तो आहे गिट. समजलं आता सेंट्रलाइज व्हर्जन कंट्रोल सिस्टम मध्ये काय ड्रॉबॅक्स होते, ज्यामुळे डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम आला आणि यामध्ये गिट का बरं यूज करतात. तर आता याचे बेनिफिट्स वगैरे काय आहे गिटचे आणि डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम काय आहे आपण पुढच्या क्लासमध्ये पाहणार. तर आता सेंट्रलाइज व्हर्जन कंट्रोल सिस्टम समजलं असेल आणि सोर्स कोड मॅनेजमेंट समजलं असणार. तर आता सेंट्रलाइज व्हर्जन कंट्रोलला सॉल्व्ह करण्यासाठी मार्केटमध्ये DVCS आलेलं आहे. यामध्ये टूल होतो गिट. तर अशाच DevOps शिकण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा क्लाउडवाले भाऊ या यूट्यूब चॅनलला.
पूर्णपणे मराठीमध्ये मी सिरीज अपलोड करत आहे. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्ट्रीब्युटेड वर्जन सिस्टम काय आणि गेट का बरं यूज काय याबद्दल आपण पाहणार आहोत. तर फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय बाय.